मुरुड आहेत. एक दापोली जवळचं हरणे मुरुड आणि हे पर्यटकांच्या जास्त ओळखीचं मुरुड जंजिरा. अख्ख्या मुरुडवर नवाबी पगडा आहे. इथली घरं मुस्लिम धाटणीची. खाली दक्षिणेकडे श्रीवर्धनच्या दिशेने जाताना अशा नवाबी वास्तू दिसतात. पुढे समुद्राबरोबर धावणारा हा उतरता रस्ता. जंजिरा किल्ल्याला बघत बघत राईड करण्यात एक वेगळीच मजा येते. इथून रस्त्याने दिवेआगार आहे जवळजवळ 2 तासांवर, पण बोटीनं दिघी बंदरामार्गे गेला तर लवकर पोचाल. याच प्लॅनिंगनं आम्ही गेलो आगरदांड्याला. पण कळलं की पुढचा 1 तास फेरी बोट मिळणार नाही. मग काय, वेटिंग वेटिंग आणि अजून थोडं वेटिंग. बोट आली आणि आगरदांड्याचं बंदर रिकामं करून गेली. आणि आम्ही दिघी गाठलं. दिघी बंदरला आहोत आपण. इकडनं आपल्याला दिवेआगारला जायचंय. 13 किलोमीटर आहे. आणि त्याच्यानंतर डेस्टिनेशन श्रीवर्धन बीच. दिघी गाव इंटरेस्टिंग वाटलं. स्वच्छ आणि छान. सिनेमाच्या फ्रेम्स मधून थेट इथे उतरलेलं. हिंदू मुस्लिम संस्कृती जपणारं असेच एक चाचा आम्हाला वाटेत भेटले. कोली समाज के कम से कम 2-2.5 हजार घर है. मुस्लिम समाज है 1000 घर. बाकी बुद्धिस्ट समाज है, मराठी किलवाडी असे आहेत. म्हणूनच इथली बोली ही सगळे फ्लेवर्स घोळवलेली. खाता जाता कुठे जाता आता किधर जाते आता हिंदी भाषा उर्दू भाषा अशी है. तुम्ही कुठलं आप तुम्ही कुठलं? मुंबई से. मुंबई के किधर के मगर दादर. तर आम्ही माहिती आहे ना, हमारा मुंबई में जिंदगी गया. आमच्या मुंबई कनेक्शन बद्दल खुश होऊन आम्ही पुन्हा निघालो दिवेआगारच्या वाटेत. इथे पूर्वी सुपारीची बाजारपेठ भरायची, पण आता इथे यायचं ते सुवर्ण गणेशाच्या दर्शनासाठी. 1998 मध्ये इथे एक पेटी सापडली होती. त्यात होती ही सोन्याची गणपतीची मूर्ती. म्हणूनच या मंदिराचं नाव सुवर्ण गणेश. इथून निघून श्रीवर्धनला पोहोचेपर्यंत दिवस मावळला होता. श्रीवर्धनच्या फिश मार्केट मध्ये पोचायला तर पार रात्र झाली. मेणबत्त्यांच्या दिव्यात या कोळीणी इथे उशिरापर्यंत मासे विकतात. चांगले काटा वगैरे नाही. हलवा किती लावायचा म्हणते तू? 150ला 2. 130 द्यायचा. आता 120 ला. सोलून दे का? 120 कुठील ना. चलो निघतो. आजचा डिनर. श्रीवर्धनच्या कोळीवाड्यातले अप्पा तुम्हाला उत्तम फिश खाऊ घालते. आमच्यासाठी त्यांनी एक खास बेत केला होता. मला तर बोलायचीही फुरसत नव्हती. मासे खाण्यात पार दंग होऊन गेले होते. दिवसभर थकला असाल ना, तर शेवट असे मासे खाल्लेला सगळा थकवा जातो. ऑसम. झिंगा फ्राय, झिंगा मसाला, पापलेट फ्राय, सुरमई फ्राय, सुपर आहे. आपण राईड करतो ते कुठेतरी पोहोचण्यासाठी, पण प्रवासाची मजा ठरवलेलं ठिकाण गाठण्यात नसतेच मुळी. ती असते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यात. रायगडची ही समुद्र सफर तुमच्या फिरण्याचे फुल फंडे बदलून टाकते आणि डोळ्यासमोर तरळत ठेवते एक हलतं फिरतं चित्र, एक मूव्हिंग पिक्चर.
दिव्यागरला जाण्यासाठी रस्त्याने वाया म्हसळा गेला तर खूप वेळ लागेल. त्यापेक्षा मुरुडच्या अगरदांड्यावरून दिघीसाठी फेरी घ्या. स्वस्त आणि मस्त. दिव्यागर मध्ये सुवर्ण गणेशाचं मंदिर आणि सुंदर नारायण मंदिराला नक्की भेट द्या. दिव्यागरचा बीच तर मस्तच आहे. श्रीवर्धनला जाताना भरतकोल बीचवर एक रपेट नक्की मारा. बाजीरावांचं हे जन्मस्थान म्हणून इथला थोरले बाजीरावांचा वाडाही पाहण्यासारखा आहे. आणि काहीही नाही केलं तरी आमच्यासारखे मस्त मासे खा अप्पांच्या हातचे. भाऊचा धक्का, रेवस, सासवणे, कोर्लई, मुरुड, दिव्यागर, श्रीवर्धन असं करत आम्ही 195 किलोमीटर राईड केलं आणि जवळजवळ 2 तासांची समुद्रातली सफर. 3 लिटर पेट्रोलचा खर्च आला 155 रुपये आणि खाण्याचा आणि राहण्याचा खर्च 3160 रुपये. एकूण खर्च 3315 रुपये. आणि आता डिस्कवर महाराष्ट्र क्विज कॉन्टेस्ट. एपिसोड मध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि सोबत 10 ते 15 शब्दात तुमच्या आवडत्या ट्रॅव्हल स्पॉट बद्दल लिहून पाठवा. आणि 2 विजेत्यांना मिळू शकते प्रत्येकी एक नवी कोरी बजाज डिस्कवर DTSSI बाईक. नियम आणि अटींसाठी लॉग ऑन करा www.ibnlokmat.tv वर. आणि या एपिसोडचा प्रश्न आहे, मुरुडहून दिघीला जाण्यासाठी कोणत्या बंदरावरून तुम्हाला फेरी बोट घ्यावी लागते? A. भाऊचा धक्का, B. आगरदांडा, C. रेवस. SMS करा DM स्पेस तुमचं उत्तर आणि पाठवा 51818 वर किंवा ईमेल करा dm@ibnlokmat.tv वर.